ते स्वागत आहे। सुकापुरी मंडळात अतिवृष्टी होऊन काही दिवस उलटले तरी सुद्धा अद्यापर्यंत कोणत्याही कर्मचारी यांनी नुकसानीसाठी स्थळ पाणी केलेले नाही। त्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेला आहे। एकीकडे लाखो रुपये खर्च करून माझं 3 एकर क्षेत्र आहे। आता त्या शेतातून त्यांना उत्पन्न मात्र झिरो मिळणार आहे। शेतकरी हवालदिल झालेला आहे। यासाठी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे। मागील काही दिवसापूर्वी जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा पंचनामे करण्याचे आदेश दिले होते, तरी सुद्धा अद्यापर्यंत त्यावर कोणत्याही प्रकारचे कर्मचारी बांधावर फिरताना सध्या दिसत नाहीये। त्यामुळे शेतकऱ्याकडून नाराजीचा सूर होत आहे। तर दुसरीकडे आता उत्पन्न कसं मिळेल, उत्पन्नाचं दुसरे साधन नसल्यामुळे शेतकऱ्याला त्याचा कुटुंबाचा संसार चालण्यासाठी, त्याचा गाडा चालण्यासाठी पुन्हा कर्जाचा डोंगर डोक्यावर घ्यावा लागेल का प्रशासन यामध्ये मदत करेल याकडे सर्वांचं आता लक्ष लागलेलं आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कपाशीच्या पिकाचे अतिशय नुकसान झालंय, ती पाण्यात पोहत आहे। माझ्याकडे बँकेचं पीक कर्ज आहे। हे पीक कर्जाचा भरणा मी कशामधून करू? पिकाचं उत्पन्नच नाही तर हे पीक कर्ज भरायचं कशाचं? महाराष्ट्राने प्रत्यक्ष साईटवर येऊन, शेतावर येऊन पंचनामे करावे ही माझी हात जोडून नम्र विनंती आहे। नुकसान किती एकर शेत आहे? माझं 3 एकर क्षेत्र आहे। जवळजवळ याला आजपर्यंत 30,000 रुपये शेती खर्च झालेला आहे। तर याचं उत्पन्न आणि खर्च मिळून किती टोटल होईल याचं काय सांगता नाही। केवढं मोठं नुकसान आहे। बाकीचे माझ्याकडे दुसरं कोणतं उत्पन्नाचं साधन नाही। संदर्भात मी बोलतो की महाराष्ट्र शासनाने व या पीक कंपनीने ॲपवर पीक नोंदणी करावी। तर हे सर्वसामान्य कुठं जमीन खोल आहे, कुठं पठार जमीन आहे, कधी डोंगराळ जमीन आहे, त्या भागात पीक विमाची साईट चलत नाही, फोटो येत नाही। हे पीक पाहणे प्रत्यक्ष महाराष्ट्र शासनाने